हाय यूट्यूब फॅमिली, पहा मी कुठे येऊन बसले. वर तर कपडे वाळू टाकले आणि इथं सोलरच्या खाली येऊन बसले. आता तर मला हा व्हिडिओ याच्यासाठी हा बनवायचा होता की आमच्या वर्धा जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहे डॉक्टर पंकज भोयर, तर हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही. की काय झालं आता 2024मध्ये लाडकी बहीण आली. लाडकी बहीण आली त्याच्यामुळं जे आम्ही विधवा महिला आहेत, आमच्या मुलांना शिक्षणासाठी, ज्या मुलांना एक पाल्य आहे, ज्या मुलांना वडील नाही किंवा आई नाही किंवा कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं, तर त्या मुलांना वार्षिक 22,250 रुपये मिळत होते. तर आतापर्यंत व्यवस्थित मिळाले. 2023पर्यंत सर्व महिलांना पैसे मिळाले. 2 मुलांचे पैसे मिळाले. आता मला एक आहे तर माझ्या मुलाचे एकट्याचेच मिळाले मला 22,250 2023मध्ये, मार्च महिन्यामध्ये. त्याच्यानंतर आम्हाला डॉक्युमेंट्स रिन्यू करायला लावले. डॉक्युमेंट्स रिन्यू केले आणि ते तर 2023ला डॉक्युमेंट्स नेऊन दिले की 24चे पैसे येण्यासाठी. तर 24चे पैसे आमचा एकही रुपया आला नाही. 23ला आले, 2024चा एकही रुपया आला नाही. त्याच्यानंतर यांनी लाडकी बहीण चालू केली. लाडकी बहीण आली ऑगस्टमध्ये, ऑगस्ट आणि सप्टेंबर, ऑगस्टमध्ये आली. तर लाडकी बहीण सुरू झाली. त्याच्यामुळे मग आम्हाला वाटलं आता येईन पैसे, मग येईन. आम्ही आतापर्यंत वाट पाहत बसलो त्या पैशाची. तर आता 2024 पण गेलं, मग आलं 2025 आलं. तर 2025मध्ये काय केलं यांनी, 24चे पैसे आमचे पूर्ण गहाड केले. एक प्रकारचे खाल्ले म्हटलं तरी चालते. आणि सरळ मी आरोप घेते हे पालकमंत्री वर्धा जिल्ह्याचे. त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं की विधवा महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे नाही आले अजूनही. तर 2024चे पैसे नाही आले, 2025 पूर्ण होऊन गेलं. तर 2025 संपत येताना आत्ता त्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये 2 महिन्याचे पैसे टाकले फक्त. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे टाकण्यात आले. ते 2250 रुपये 2 महिने दिले. आणि त्याच्यानंतर आता सप्टेंबरपासून आता एकही रुपया नाही. आणखी तो तिकडे पण नाही. 2025 लागल्यानंतरही मदत पैसे नाही, फक्त 2 महिन्याचे पैसे टाकले की नाही आम्ही दिले बा म्हणून. मग आमचे 2024 आणि 25चे पैसे गेले कुठं? जेव्हा मी आपल्या वर्ध्याला महिला बालकल्याण विकास ऑफिस आहे तिथे फोन लावला, तिथं विचारलं की आमच्या मुलांचे